काही दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते नाहीयेत, सरकारला काही सल्ला देणार आहात? भाजपला 3 आमदार असताना दिल्लीमध्ये विरोधी आता पक्षनेते विरोधी पक्ष नेता जो आहे त्याला जे संख्या असते त्या संख्येवरती विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी देण्यात येते. त्यामुळं सध्या महाविकास आघाडीकडे तेवढी मोठी ताकद नाही आहे. त्यामुळे टेक्निकल त्यामध्ये अडचण आहे. त्यामुळं जर विरोधी पक्षाचे नेता बनवायचा असेल तर ते नियम बदलावे लागतील. त्यामुळं सध्याच्या नियमाप्रमाणे जेवढी संख्या असायला पाहिजे तेवढी संख्या महाविकास आघाडीची नसल्यामुळं त्या ठिकाणी ती अडचण झालेली आहे. आमच्या पार्लमेंटमध्ये असं झालं होतं की काँग्रेस पक्षाला फक्त ते 40-45 जागा असायच्या आणि त्यामुळे त्यांनाही ते पद मिळालं नव्हतं. पण यावेळेला 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आणि त्या ठिकाणी आता राहुल गांधी आपण लीडर आहे. त्यामुळे इथला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय संख्या कमी होऊ शकते का याचा विचार अध्यक्षांनी करावा, सरकारने करावा आणि हाऊसमध्ये विरोधी पक्ष नेता असला पाहिजे असं माझं मत आहे.